कोणताही दगड देवपदाला प्राप्त होत नाही. पाषाण देवची झाला पाहे. कशा पद्धतीने येतं? तयारीने दृढ मन. त्याच्या त्याने एकच काम केलं, आपलं मन काय केलं? दृढ केलं. तरी साधाया कारण दगडाला सुद्धा त्याचं देवपद साध्य करण्याकरिता काय करावं लागलं? झिजावं लागलं, मन दृढ करावं लागलं. एक वाक्य बोलू का? आम्ही सुद्धा गावाकडे दगडच होतो. आम्ही सुद्धा गावाकडे दगडच होतो. पण ज्या वेळेला माऊली ज्ञानराजांसारखे शिल्पकार आमच्या जीवनामध्ये आले ना, त्या दिवशी मात्र या दगडाचं सोनं झालं. दगडाचं सोनं कोण विचारत होतं? कदाचित जर आम्ही आळंदीला गेलो नसतो, काय म्हणतात ज्ञानोबा, कोण विचारलं असतं, कोण आपलं गायन ऐकलं असतं? आहे का नाही? काही कृपा केली नसती. माऊली ज्ञानराजांची ही कृपा आहे, माऊली ज्ञानोबांची कृपा आहे. म्हणून आज आम्ही तुमच्यापुढे चार ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याकरता उभे राहतो. ही माऊली ज्ञानराजांची सेवा आहे, ही माऊली ज्ञानोबांची कृपा आहे. म्हणून जीवन जर चांगलं घडवायचं असेल तर उत्कृष्ट शिल्पकाराच्या सानिध्यामध्ये राहायला पाहिजे, चांगल्या गुरूच्या सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे, संत साहित्यामध्ये आपण रुळत राहिलं पाहिजे, संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. तेव्हा माणसाच्या जीवनाचं देव झाल्याशिवाय राहणार नाही. माणसाचं जीवन जर देव करायचं असेल, माणसाला जर देव व्हायचं असेल, माणसाने उत्कृष्ट शिल्पकाराची संगती करणं गरजेचं आहे. नामदेवराय देवाच्या जवळ राहायला होते. नीट ऐका बरं का. नामदेवराय देवाच्या जवळ राहायला होते, पण नामदेवरायला सुद्धा देव कळला नव्हता. नामदेवरायला सुद्धा शिल्पकाराची संगती करावी लागली. औंढ्याला जाऊन नामदेवरायला सुद्धा खेचराला गुरु मानाचं काम पडलं. बरोबर आहे का नाही? अधिकार काय होता नामदेवरायाचा? घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घे घास विठला. अतिशय लहान वयामध्ये नामदेवरायाने देवाला हाताने जीव घातलं. हे चरित्र सर्वांना ज्ञात आहे. एवढं जर देव त्याच्या जवळ होते, एवढं जर देव भगवान परमात्मा त्याच्या हातून जेवत होते, परिणाम का? भगवान परमात्मा त्याला कळला नाही. भगवान परमात्मा मिळाला जरी असेल, भगवान परमात्मा नामदेवरायाला कळाला नाही. घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घे घास विठला. भूक नसे का तुला लागली, माय यशोदा मनी आठविली. काय नाम्या वरती रुसला, घेऊन आलो नैवेद्याला एकतरी घे घास विठला. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला आपल्या स्वतःच्या हाताने जीव घालणाऱ्या नामदेवरायाला सुद्धा शिल्पकाराची संगती करावी लागली, गुरुचा अनुग्रह घ्यावा लागला. म्हणून महाराज म्हणतात, त्या पद्धतीने दगडाला जरी देव व्हायचं असेल, एखाद्या शिल्पकाराच्या संगतीमध्ये जावं लागणार आहे, त्याच्या हाताखाली झिजावं लागणार आहे. मग मात्र त्याच्या जीवनामध्ये त्याला भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हा दगडाचा दृष्टांत जेवून तुकोबाराय म्हणतात आहे. तर या रीती दृढमन दगडाला सुद्धा देव पदाला जाण्याकरता त्यालाही टाकीचे घाव सहन करत असताना मन दृढ करावं लागलं. कशा करता? देव पद प्राप्त करण्याकरता. म्हणून तयारी दृढमन. आपल्याला सुद्धा भगवत प्राप्ती करायची असेल, माणसाच्या जीवनामध्ये मन अतिशय महत्वाचं आहे. भगवत प्राप्ती करता माणसाचं मन दृढ करणं गरजेचं आहे. का मन दृढ करणं गरजेचं आहे? सर्वात जास्त चंचल चपळ असेल तर ते म्हणजे माणसाचं मन आहे. जाता येता न लगे वेळ. मन चंचल चपळ, मन चंचल आहे, चपळ
कबीर महाराज म्हणतात येतो गती हे अटपटी झटपट मिटे ना कोय जब मन की खटपट मिटे झटपट दर्शन होय मनाची खटपट माणसाने मिटवणं गरजेचं आहे म्हणून म्हणतात आता कोटे धावे मन एखादा शूर असेल रणांगणावर निधड्या छातीवर ज्यावेळेला तो गोळ्या झेलतो ना त्याला काय म्हणतो त्याला माहितीये आपलं मरण डोळ्याने तो समोर पाहतोय आपलं मरण त्याच्या डोळ्यापुढे दिसतंय पण तरी देखील तो सपा त्या अवजाराची त्या शस्त्राची वार आपल्या अंगावर झेलतो काय कारण आहे त्याला भावना नाहीत का त्याला कोणी गणवत नाहीत का सर्व काही आहे हो पण त्या सर्व गोष्टीचा त्याग करून त्याने मन दृढ केलेलं असतं केवळ कशा करता उंच स्थळी वीर चक्र प्राप्त करण्याकरता अनेक आपल्या देशातील जवान त्या ठिकाणी सीमेवर लढत आहेत गोळ्या खात आहेत मरत आहेत आठवा मुंबईमध्ये ज्यावेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला ना त्यावेळेला शेकडो असे आपले सैन्य पोलीस मारले गेले त्यामध्ये हेमंत करकरे असेल अनेक असे आहेत अशोकजी कामते असेल अनेक असे शूरवीर आहेत त्यांना माहिती आहे ही धोक्याची नोकरी आहे जगाच्या पाठीवर ही नोकरी अशी आहे की त्या नोकरीमध्ये मरण्याचे पैसे प्राप्त सांगितलं जातं की बाबा तुला आज ना उद्या त्या सीमेवर जाऊन लढावं लागणार आहे आज ना उद्या तुझ्या छातीवर गोळ्या लागणार आहेत सगळं कळतंय पण तरी देखील सुद्धा त्या सीमेवर जाऊन का लढतो त्याचं कारण आहे उराशी त्याने एकच स्वप्न बाळगलेलं असतं मेल्यानंतर का होईना मला वीरगती प्राप्त होणार आहे त्याच्याकरता तो शूर त्याच्याकरता तो वीर त्याच्याकरता तो त्याचा शौर्य दाखवून गेल्याशिवाय राहणार नाही मरता मरता का होईना हो तो आपल्या भूमातेला वचन देऊन जातो हे मा भूकजे मी हेडी न पांग सारे आणि न आरतीला सूर्य चंद्र तारे मरणाच्या पारावर रक्ताच्या खरवड्यामध्ये ती जवान ते शूर खाली पडलेले असतात पण ते एकच विचार करतात अरे राखट देशा कणकर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा योगाची अनुसंतांची अष्टाची माळ कऱ्याची ही भूमी आहे इथल्या त्या प्राण वेचणाऱ्याची केवळ या देशाकरता केवळ आपल्या संस्कृती करता केवळ भूमाते करता स्वतःचं आयुष्य स्वतःचं बलिदान देतात का म्हणून देतात अशी कोणती भावना त्यांच्या मनामध्ये असते त्याचं कारण आहे ज्या वेळेला युद्धाच्या वार्ता आपल्या कानावर येतात ना त्यावेळेला मात्र अंगावर शहारे उभे राहतात नाही तर पाहून घ्या ना युक्रेनचं आणि पुतीनचं युद्ध लागलेलं होतं बरोबर आहे रशियाचं ते युद्ध ज्यावेळेला आपण उघड्या डोळ्यांनी टीव्हीवर पाहत होतो त्यावेळेला शेकडो हजारो लोक मरण पावत होते रक्ताच्या थरोड्यामध्ये कोणाचा हात तोड कोणाचा पाय तोड अशा पद्धतीचं ते पाहिल्यानंतर आपल्या अंगावर काटा येत होता ही जवान मात्र त्याच मातीमध्ये त्याच मैदानामध्ये लढत होते त्या वेळी आहेत का महाराज म्हणतात आणि त्यांच्या जीवनामध्ये एकच त्यांनी ठरवलं दया रीती दुडमन शुरा ठावून स्थळी हे त्यांचं साध्य आहे त्याच्याकरता त्यांनी एकच काम केलं मन दृढ केलं एवढंच काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये शेकडो मावळे असे होते आठवा ती घोडखिंड सपासप तलवारीचे वाघ ज्यावेळेला बाजींच्या अंगावर येत होते ना त्यावेळेला हजारो मावळे पळून जाण्याच्या बेतात असताना
बाजी गुरुने सांगितलं पळू नका रे. आपला राजा गडावर पोहोचला नाही. मेलो तरी चालेल पण या किल्ल्याला पावन केल्याशिवाय आपण जायचं नाही. शेकडो वार अंगावर झालेले होते. जोपर्यंत गडावरून तोफाची सलाम येत नाही तोपर्यंत बाजीने आपला प्राण सोडला नाही. आणि ज्या वेळेला ते आवाज कानावर पडला त्यावेळेला मात्र रक्ताच्या थारोळ्यामध्ये बाजी करून खाली पडला. मानाचा मुद्रा छत्रपतींना त्याने केला आणि आपला प्राण सोडून दिला. कशा करता तया रीती रुदमन करी साधाया कारण ज्ञानेश्वर माऊली. विनोदाचा भाग द्या. जीवनामध्ये माणसाने जर साध्य करायचं कुठलंही काम करा कुठलंही कार्य करा. एखादा तरुण असेल त्याला जर त्याच्या साध्यापर्यंत नोकरीपर्यंत पोहोचायचं असेल गरिबीची गरज नाही श्रीमंतीची गरज नाही. फक्त मन जोड करा. एक ना एक गोष्ट तुमच्या साध्यापर्यंत तुमचे स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही. फक्त मन जोड करणं गरजेचं आहे. ज्या ज्या वेळेला मनाला शरीराला जाच होईल त्या त्या वेळेला फक्त तुम्ही मन जोड करा. आठवण करायची जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दाची की आता मात्र मन जोड करावं लागणार आहे. तेव्हा कुठं माझं जीवन घडणार आहे. अशा पद्धतीने महाराज म्हणतात कुठलंही साध्य तुमच्या जीवनामध्ये साध्य करायचं असेल एकच काम करा. तया रीती रुदमन करी साधाया. कशा पद्धतीने महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
ज्यावेळेला एखाद्या पतिव्रता माऊलीचा पती मरण पावायचा त्यावेळेला पूर्वीच्या काळची प्रथा होती की तिने सुद्धा त्या पती बरोबर काय जायचं सती जायचं. जात असताना महाराजांना तिचा काय प्राण नाही त्या धगधग त्या ज्वालेमध्ये त्या आगीमध्ये ज्यावेळेला ती उडी घ्यायची ना त्यावेळेला तिचं सुद्धा अंतःकरण आहे. पण ते अंतःकरण जरी जळत असेल तिचं शरीर जरी जळत असेल तर महाराज म्हणतात तिने एकच काम केलं तयार आहे तुझं मन पतिव्रता पद प्राप्त करण्याकरता त्या सती माऊलीने मन दृढ केलं. पतीच्या पाठीमागे तिने सुद्धा तिचा देह समर्पित केला. त्या पद्धतीने तयारी ती दृढ मन करी साधाया कारण तशाच पद्धतीने आपण सुद्धा जीवनामध्ये भगवत प्राप्ती करत असताना मनाला दृढ करणं गरजेचं आहे. मन सर्व इंद्रियाचा राजा आहे. इंद्रिय जर ताब्यात ठेवायचे असेल तर महाराज म्हणतात की देखा ना इंद्रियों के नगोडे वगे इनको हरदम में संयम के घोड़े लगे अपने रथ को सुमारते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. अशा पद्धतीने महाराज म्हणतात एकच काम करावं तयारीचे दृढ मन तरी साधाया झाली सेवा. म्हणून ज्ञानराजांच्या चरणावर समर्पित करून इथे उपस्थित महानुभाव ज्येष्ठ मंडळी माझ्यापेक्षा त्यामध्ये श्रीसंत संन्यासी आमच्या गावचे बरखंडी महाराज या संस्थानचे अध्यक्ष आमचे अमृतनाथ महाराज माझ्या सोबत आलेले आहेत. तेही या ठिकाणी 2 तास उभे राहिले. उपस्थित समोर माझे गुरुबंधू या ठिकाणी दिसत आहे. नाव आठवत नाही मगापासून प्रवीण महाराज हे नाव आठवत चेहरे आठवतात पण बरेच वर्षांनी भेटी गाठी झाली त्याच्यामुळे नाव आठवत नसल्यामुळे महाराज उपस्थित आहेत. ज्येष्ठ मंडळी खाली बसलेले आहेत. आधी करून सर्वांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो आणि पूर्ण विराम